आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या 4-5 दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत। आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जणू काय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा। आई तुळजाभवानीचा जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली। साहेब, धाराशिवमध्ये सुद्धा आता पूर परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी धावण्यापेक्षा जिल्हाधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमासंदर्भात नाचताना दिसले तसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। अशा अधिकाऱ्यांसंदर्भात काय केलं? नाही, हे असं चुकीचं आहे, मी काय बघितलेलं नाही, परंतु मला वाटते मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत। मला वाटते तात्काळ अशी जर गोष्ट केली असेल, एका बाजूला आम्ही सगळे कार्यक्रम रहित करतोय, एका बाजूला संपूर्ण राज्य आणि देश त्यांना मदत करण्याच्या जर ह्याच्यात असेल आणि तिथे जिल्हाधिकारी असं करत असतील तर हे त्यांचं अयोग्य कृत्य आहे, त्याची दखल मुख्यमंत्री महोदय घेतील। हे बघा, कालच देशाचे गृहमंत्री आणि त्यांच्याकडं आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे ते आपले देशाचे नेते आदरणीय अमित शाह साहेब काल आलेले होते, त्यांना मुख्यमंत्री महोदय भेटलेले आहेत। त्याशिवाय मला वाटते आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत। मला खात्री आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीपणानं सरकार करेल। नाही, आता हे बघा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, कधी करायची हे ठरलेलं नव्हतं। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय आणि सगळं मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेतील आणि आता 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि 1 सोलापूर आणि थोडा भाग प्रभावित झालेला आहे। तेथील शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं, त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती आपण सगळेजण मिळून करूया। अजितदादा 2 दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यावेळी एक वाक्य ते असं बोलले की आम्ही काही गोट्या खेळायला आलो असं त्यांनी वाक्य बोललं। या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली जाते नाही, काय होतंय की विरोधी पक्षाचे काही लोक त्यामध्ये घुसून विनाकारण दिवस न्याचा। वास्तविक तुम्ही बघितलं असाल की महापूर आल्याला त्या दुसऱ्या दिवशीच संपूर्ण मंत्रिमंडळ आमचं बांधावर होतं, शेतकऱ्यांचे दुःख हलकं करण्यामध्ये होतं। आता बघितलं असेल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली मदत विनाकारण आम्हाला नको म्हणून नाकारायची, आपण तर द्यायचंच नाही, परंतु काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करायचा। आणि आता अजितदादा पवार आपलं बोलत असताना काहीतरी मागणं बोलायचं आणि त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तो रोखठोक असतो, त्याच्या मनामध्ये काही असत नाही, फार निर्मळ मनाचा ती व्यक्ती आहे आणि ज्या भावना त्या व्यक्त करत होते मध्येच काहीतरी बोलून त्यांना डिवचायचं। आता गोटे खेळणे म्हणजे कशासाठी ते आले होते? त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी। किती वाजल्यापासून आले होते? सकाळी 7 पासून 2 दिवस सातत्याने बांधावर फिरत असताना जर अशा प्रकारचं कोण जर टोचत असेल तर शेवटी माणसाला थोडासा राग येतो, माणसाला राग येणं स्वाभाविक आहे आणि मला वाटतं त्यातून काही वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हा त्याचा अर्थ आपण काढला पाहिजे। आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। मला वाटतं काल
ते गेलेले होते त्यांनी थोडी तरी मदत जरी दिली असती, निदान त्यांच्या खासदारकीचा 1 महिन्याचा पगार जरी दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते. साहेब, अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपयांची मदत ऑलरेडी सरकारने केलेली आहे, मात्र शासकीय दिरंगाईमुळे सर्व डाऊनमुळे ती मदत पोहोचत नाही. काय करता येईल यासाठी? नाही, मी कृषी मंत्र्यांशी बोलीन आणि लवकरात लवकर मदत मिळण्याचा प्रयत्न आपण करू. आता सुप्रियाताई असतील, संजय राऊत असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ते विरोधी पक्षात आहेत. त्यांचं एक कामच आहे मागणी करणं आणि सरकारला पेचात पकडणे त्यांचं काम आहे. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला फुलवणं त्यांचं काम आहे. लोकांना शांत करणं आणि त्याला मदत देणं, भरभरून देणं हे आमचं काम आहे. आम्ही कसलीही नोटीस पाठवत नाही. आम्ही 92% आमची वसुली आहे. जे 8% वसुली अनेक वर्षापासून थकली असेल ती सोसायटी लेवलला करत असतील, परंतु आमच्या जिल्हा बँकेमध्ये आपण जबरदस्तीनं वसुली करत नाही. आमच्या सेवा बँकेत तर आमचं 100% वसूल आहे. त्यामुळे आमच्या आम्ही नोटीस पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या सोसायटीने काढला असेल तर त्याची दखल आपण घेऊ. साहेब, सांगलीत ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकरांनी वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला. या मोर्चात देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. त्याला उत्तर देण्यासाठी 1 तारखेला भाजपकडून त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. त्याला आपण उपस्थित राहणार. नाही, वास्तविक मुख्यमंत्री महोदयांचा त्याच्याची काही सुतराम हे नाही. आता गोपीचंद पडळकर ज्या वेळा बोललेत त्यावेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या या बोलण्याचा निषेध केलेला आहे आणि असं बोलणं टाळावं असे अनेकदा त्यांनी सल्ले दिलेले आहेत. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांचा या गोपीचंद पडळकरच्या वक्तव्याशी संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांचा संबंध जोडणं चुकीचं जरी असलं तरी काल त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते. चंद्रकांत दादांनी 1 तारखेला आम्ही या ठिकाणी इशारा सभा घेणार असं म्हटलेलं आहे. त्याला उपस्थित राहणार. आम्ही कुठेतरी फूस लावण्याचा प्रयत्न किंवा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न नाही. हे बघा, मोर्चा होता पडळकरांच्या विरोधी आणि मुख्यमंत्री महोदयांना जर टार्गेट करून जर काही बोलला असेल तर साहजिकच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रागावणार, चिडणार, त्यांचाही राग उफाळून येणार की ज्या गोष्टीची सुतराम यांचा संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना तिथं आणणं हे योग्य नाही. स्थानिक प्रश्न आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं की भाजप असेल, शिवसेना असेल, हे 80 जागा मागायला लागलेत. आम्ही या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. असं काय नेमकी भावना आहे? गरज पडली तर सोबत देखील जाऊ असं तुम्ही म्हटलं. नाही, मी असं म्हटलं नाही. मी असं म्हणालो की आम्ही लंडन वारीमध्ये असताना राज्यसभेचे आपले इथले विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे आणि विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी दोघांनी आपल्या जागा वाटून घेतलेल्या आहेत. एक 80 मागतोय, एक 81 मागतोय आणि ते विसरून गेले की 25 वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे. कासवाच्या गतीनं कशी सत्ता घ्यायची हे राष्ट्रवादी पक्षाला चांगलं कळतंय. मी असं म्हणालो की बाबा, पालकमंत्री आणि 2 संपर्क मंत्री यांची जी समन्वय समिती आहे यामध्ये आपण चर्चा करून जागेचा निकाल लावला पाहिजे. आणि याबद्दलचं आता ही निवडणूक एवढी सोपी नाही. कुणीही किती जरी म्हटलं तर 4 उमेदवारांचा एक प्रभाग असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित ताकदीनं लढावं लागेल. नगरपालिका जिल्हा परिषदेला मी काय भाकीत करणार नाही. तिथं कदाचित बंडखोऱ्या होतील, तिथं कदाचित युती होणारी नाही. परंतु आमचं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी करायची, ज्या ठिकाणी होणार नाही तिथं कुणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही आणि झेंडा मात्र युतीचा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे. आणि मला वाटतं राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत आहेत. त्यांनी 80 मागितलं, तुम्ही किती मागणार? नाही, बघा, पहिल्यांदा आमच्या 26 होत्या, गेल्या वेळेस 14 काय 15 होत्या. आता त्या पद्धतीने ते पहिल्यांदा ते सोडल्याच पाहिजेत. त्यांच्या ज्या असतील त्या, त्यांच्या ज्या असतील त्या, आणि त्यानंतर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे. आता वाटून कुठल्या येतील? काँग्रेस पक्षाचे आहेत त्याच वाटून येतील. तिथं जर प्रबळ उमेदवार त्यांचा असेल तर त्यांना सोडावं लागेल, आमचा असेल तर आम्हाला त्यांना सोडावं लागेल. अशा प्रकारे युती होऊ शकते.
परंतु कुणी आजपर्यंत या सत्तेत दोन्ही पक्ष नव्हते. या 10-15 वर्षामध्ये सत्तेत आम्हीच होतो. लक्षात ठेवावं नाही. ते आता आमचं नावच घेत नाही म्हटल्यावर करायचं काय. पण त्याला जाणून करून द्यायला पाहिजे का नको. आणि प्रेमाचा सल्ला दिला. मी काय असं काय हे केलेलं नाही. उद्या सकाळी आपण जवळजवळ 10,000 किट उद्या आम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत सकाळी 9-10च्या दरम्यान मार्केट यार्डमधून गाड्या पाठवणार आहोत. आपण कृपया काल उपस्थित नव्हता, उद्या उपस्थित राहायची विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.